नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, सिंह राशीचे डिसेंबर महिन्याचे मासिक राशी भविष्य कसा असेल डिसेंबर महिना सिंह राशीच्या लोकांसाठी। सिंह राशीच्या लोकांसोबत डिसेंबर महिन्यात कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीचे डिसेंबर महिन्याचे मासिक राशी भविष्य। मित्रांनो, डिसेंबर महिना सिंह राशीसाठी अनुकूल आहे। आपण जितके जास्त प्रयत्न कराल तितके जास्त यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतात। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात मजबूती मिळेल। आपणास आपल्या कामासाठी एखादे नवीन पद सुद्धा मिळू शकते, तसेच पगारवाढ सुद्धा होऊ शकते। नोकरीत बदल करावयाचा असल्यास त्यात सुद्धा आपणास चांगले परिणाम मिळतील। एखाद्या नोकरीची संधी मिळण्याची शक्यता असली तरी सध्याचे वरिष्ठ आपणास जाऊ न देता आपल्याला थोपवून ठेवतील। एखादी परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने व्यावसायिकांना जास्त प्रयत्न करावे लागतील। अशा परिस्थितीत आपणास सावध राहावे लागेल। आपणास बाहेरगावी जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते। आपल्या कामात मित्रांची मदत सुद्धा होईल। विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील ताण कमी करण्यात यशस्वी होतील। आपले प्रेम व रोमांस आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करतील व आपल्या जुन्या समस्या विसरून आपले नाते पुढे घेऊन तुम्ही जाऊ शकाल। प्रणयी जीवनासाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे। आपली प्रेमळ भूमिका आपल्या प्रेमिकाच्या हृदयास सुद्धा स्पर्श करून जाईल। आपल्यात रोमांस होऊन नाते अधिक दृढ होईल। विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे। महिन्याचा पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे। मात्र या महिन्यात तुम्ही खर्च जपून करा, पैशाची सेव्हिंग करा, आरोग्य जपा, व्यायाम, योगा, चांगलं खानपान, प्रोटीनयुक्त पदार्थ आणि पाण्याचे सेवन जास्त करा। तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं डिसेंबर महिन्याचं मासिक राशी भविष्य। हे तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।